हॅलो नमस्कार. आज होता माझा डीप क्लिनिंगचा दिवस. रोज किचन वाटा धुवून होतोच स्वयंपाक झाल्यानंतर, पण डीप क्लिनिंग होत नाही. डीप क्लिनिंग म्हणजे भिंती घासून घेणं, खिडक्या घासून घेणं, या सगळ्या गोष्टी. तर आठवड्यातनं एकदा मी हे करत असते. तर तोच आज दिवस होता. सगळं काही आवरून घेतलं, कारण घर भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे, ते स्वच्छ असेल तर लक्ष्मी आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे सगळं काही क्लीन केलं, झाडांची साफसफाई केली, माती चेंज केली, झाडं धुवून पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर थोडं पाणी हॉलमध्ये वगैरे सांडलं होतं पाणी देताना झाडांना, ते पण सगळं पुसून वगैरे घेतलं. तृषा तिचा टाइम एन्जॉय करत होती. तिला टीव्ही लावून दिला होता आणि तिची मस्ती चालू होती गणूबाप्पा सोबत. तिची छोटासा गणूबाप्पाची मूर्ती आपण आणलेली, त्याच्यासोबत ती छान खेळत होती. त्यानंतर तिला खायला करून दिलं आणि स्वतःच्या हाताने मस्त खात होती. पोट भरलेलं असलं ना दुपारी छान झोप लागते मग तिला. आणि मला आज रात्रीसाठी बनवायचे होते आलू पराठे आणि ही रील बघितली होती मी. असं बटाटा खाली गळतो आणि मग ते सालवरती राहतं. म्हटलं हे वर्क होते का बघूयात. तर खरंच ते वर्क झालं. छानपैकी सालवरती राहिली आणि बटाटा खाली गळाला. रात्रीसाठी मग देवपूजा वगैरे करून घेतली. आणि या सगळ्या गोष्टींचं आहे ना मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की लोभान कसं जाळते, मी कशावरती जाळते, कोणतं लोभान वापरते, दारामध्ये कापूर कोणता जाळावा, का जाळावा, आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी युट्यूब चॅनेलला मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितल्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी ताटली मी बनवली आहे प्रसादाची, ती कशासाठी आणि का ठेवावी हे नक्की जाऊन युट्यूब चॅनेलला चेक करा. बाय बाय.